आकाशात पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. 26 मार्च 2026 रोजी सकाळी 5:13 शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि हा गोचर थेट 19 एप्रिलपर्यंत प्रभाव टाकणार आहे. पण यावेळी काही राशींना सावध राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमची रास यात असेल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका. येत्या काही दिवसात तुमच्या अडचणी वाढू शकतात. मेष राशीत शुक्राचा प्रवेश म्हणजे थोडासा आक्रमक आणि अस्थिर प्रभाव. शुक्र हा प्रेम, पैसा, सौंदर्य आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो. जेव्हा शुक्र राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या जीवनातील सुखसुविधांवर, नातेसंबंधांवर आणि आर्थिक स्थितीवर होतो. या काळात काही लोकांना आरोग्याच्या समस्या, मानसन्मानात घट आणि अचानक वाढलेले खर्च यांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः 3 राशींसाठी हा काळ थोडा कठीण ठरू शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी या काळात विशेष सावध राहावं. खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. डाव्या डोळ्याशी संबंधित त्रास होऊ शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः लक्झरी वस्तूंवर. कोर्ट कचेरीचे वाद टाळण्याचा प्रयत्न करा. पण काळ पूर्णपणे वाईट नाही. परदेशातून चांगली संधी किंवा बातमी मिळू शकते. मालमत्ता किंवा वाहन विकायचं असेल तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ थोडा सावध राहण्याचा आहे. तुमच्या विरुद्ध अफवा किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण पैसे परत मिळायला उशीर होऊ शकतो. तसेच पिढीजात मालमत्ता विकणे टाळा. पण या सर्व अडचणी असूनही तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीवाल्यांच्या आयुष्यात या काळात चढ उतार दिसू शकतात. लपलेले शत्रू सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना यशासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण चांगली गोष्ट म्हणजे परदेशात नोकरी किंवा प्रवासाच्या संधी मिळू शकतात आणि घर किंवा वाहनासाठी कर्ज घेणं फायदेशीर ठरू शकतं. म्हणूनच या काळात घाबरण्याची गरज नाही. फक्त थोडी काळजी आणि योग्य निर्णय घेतले तर अडचणी टाळता येतील. शुक्र गोचर प्रत्येकासाठी काहीतरी शिकवून जातो. तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला काय अनुभव येतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा. महादेव सगळ्यांचं भलं करो.